So next topic is the inversion of single slider crank mechanism. Already we discussed the what is the mechanism, what is the structure, what is the machine. Previous lecture already we also taken a difference between machine and structure, mechanism and machine and structure also. And we started inversion of kinematic chain, and also we discussed the kinematic chain. For four kinematic chains, they are given four subtypes: couple, pantograph, quad straight, beam engine. And previous lecture we completed the coupling rod of locomotive mechanism. Already we taken one example, like they are given suppose two wheels, wheel number 1, wheel number 2, and these two wheels are connected by the links. They are given links 1, 2, 3, 4, and one from A to B links is fixed, B and A, C, B and C, A and D as a same length of arc, and C and D is a connecting rod. Last lecture व्हील्स एक्झाम घेतलं ते व्हील्स कनेक्टेड आहे, त्या चार्लिंगने कनेक्ट असल्यामुळे तिथे आपण बघितलं मेकॅनिझम बघितले. ओके, त्यानंतर आपण स्टार्ट केलं तो पेंटाग्राफ. आपण पेंटाग्राफ पण हा कंप्लीट केला था. सो नाउ नेक्स्ट टॉपिक, we completed 4 bar kinetic chain, and second part of inversion of kinematic chain is the single slider crank mechanism. ओके, आता आपण स्टडी करणार आहे सिंगल स्लाइडर क्रँक चेन. आपण कंप्लीट केलेला आहे 4 बार कायनेमॅटिक चेन. तर आता सिंगल स्लाइडर क्रँक चेन हा आपण एक्सप्लेन करणार आहे, आणि त्यासोबत काही व्हिडिओज त्यांनी दिलेले आहे की प्रत्येक जो त्याचे काही इक्विपमेंट असतात, काही मशीन्स असतात. फॉर एक्झाम्पल इथे दिलेले आहे बघा, मशीन असेल त्या मशीनचं ॲनिमेशन दिलेलं आहे, त्या वर्किंग कशा प्रकारे केलं जातं आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर आपण ते स्टडी करणार आहोत. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ सिंगल स्लाइडर क्रँक चेन. पहिले आपण सिंगल स्लाइडर क्रँक चेन काय असतं ते अंडरस्टँड करूया. सी, द सिंगल स्लाइडर क्रँक चेन इज अ मॉडिफिकेशन ऑफ बेसिक 4 bar chain. It consists of sliding pair and 3 turning pairs. Okay, simple है. Frame. This is a connecting rod. Is a means sliding pair and 3. आता एक स्लाइडिंग पेयर दिलाय म्हणजे तुमचा हा स्लाइडिंग पेयर. ओके, हा स्लाइडिंग पेयर असेल जो कर्सर दिसतोय माझा, and 3 turning pair 1, 1, 2 and 3. ह्या 3 टर्निंग पेयर असतील. इट युजली फाउंड इन अ रेसिप्रोकेटिंग steam engine mechanism. These types of mechanism convert rotary motion into reciprocating motion. Okay, बघा rotary motion, this is a rotary motion. Okay, this is a rotary motion converted into reciprocating motion. Simple आहे. पिस्टन अँड सिलेंडर आपण जर बघितलं, हा पिस्टन आणि सिलेंडर हा काय होणार, याला जर आपण फोर्स अप्लाय केला तर हा पुढे मूव्ह होणार आहे, परत बॅकवर्ड होणार आहे. ओके, हा कोणता मोशन झाला, रेसिप्रोकेटिंग मोशन. आणि जो सर्कल हा रोटेट होणार आहे, हा सपोज हा रोटेट होणार आहे, हा रोटेट झाल्यामुळे तुमचं मेकॅनिझम चेंज होणार आहे. हा कोणता असेल तुमचा रोटरी मोशन कन्वर्टेड इनटू रेसिप्रोकेटिंग मोशन. So next is in a single slider crank chain as shown in the link 1, 2, link 2 and 3 and link 3 and 4. आता कोणकोणते चेन दिलेले आहे बघा. सी, लिंक 1, लिंक 2, लिंक 3, आणि जो पिस्टन आणि सिलेंडर आहे त्याला त्यांनी कन्सिडर काय केलेलं आहे, लिंक 4 ॲज अ स्लाइड. तर या प्रकारे सिंगल स्लाइडर क्रँक मेकॅनिझम दिलं आहे. कनेक्टेड इथे लिंक 4. ओके, आणि इथे कनेक्टेड आहे, त्यामुळे आपण त्याला सिंगल स्लाइड क्रँक 4 त्याच्या 4 टर्निंग पेअर्स असतील. ओके, त्याच्या 4 टर्निंग पेअर असतील तर आपण त्याला काय म्हणतो, 4 बार कायनेमॅटिक चेन. आणि इथे किती दिलेले आहे, 3 दिलेले आहे.
3 टर्निंग पेअर्स दिलेले आहेत, मग 3 जर टर्निंग पेअर्स तिथे अवेलेबल असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज अ स्लायडिंग सिंगल स्लायडिंग क्रँक चेन. ओके, 3 असतील तर सिंगल स्लायडिंग क्रँक चेन म्हणतो आपण त्याला. आणि जर 2च टर्निंग पेअर अवेलेबल असतील तर त्याला आपण डबल स्लायडर क्रँक चेन म्हणतो. ओके, तर इथे 3च पेअर दिलेला आहे, सो दिस इज कॉल्ड ॲज अ सिंगल स्लायडर क्रँक चेन. नाउ लिंक 1 correspond to the frame of the engine which is fixed. The link 2 correspond to the crank link. Suppose त्यांनी सांगितलेली की फर्स्ट लिंक कोणत्या सेकंड लिंकला कनेक्टेड आहे, सेकंड लिंक ही क्रँक आहे, सेकंड लिंक ही लिंक 3 ला कनेक्टेड आहे आणि लिंक 3 काय आहे, कनेक्टिंग रॉड आहे आणि लिंक 3 ही कशाला कनेक्टेड आहे, तुमच्या रेसिप्रोकेटिव्ह मोशन पिस्टन अँड सिलेंडरला कनेक्टेड. दॅट इज कॉल्ड ॲज अ युअर फोर्थ वन लिंक. सो नेक्स्ट इज अ इन्व्हर्जन. So they are given a types of inversion. Okay, आता आपण स्टडी करत होतो 4 बार चेन अँड क्वाड्रिक सायकल चेन, म्हणजेच त्याला आपण 2 नाव दिलेले. 4 बार चेन आपण म्हणतो त्याला. त्याच्यामध्ये कोणकोणते टाइप्स आहे, बीम इंजिन, कपलिंग रॉड, लोकोमोटिव्ह. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला बीम इंजिन स्टडी केलं होतं, कपलिंग रॉड ऑफ लोकोमोटिव्ह पण स्टडी केलं होतं. द रिमेनिंग असेल वॅट इंडिकेटर्स. त्याचा आपण कोणता पॉईंट कंप्लीट केलेला आहे, कन्सेप्ट सिंगल स्लायडर क्रँक चेन. आणि त्याचे सब टॉपिक्स दिलेले आहे, बल इंजिन और पेंडुलम इंजिन, क्रँक अँड स्लॉटेड क्विक. आपल्याला आता स्टडी करायचं तो असेल इलिप्टिकल टॅम्बल्स, मीन्स डबल स्लायडर क्रँक, स्कॉच मेकॅनिझम अँड ओल्डर. ओके, आता आपण 4 बार चेन कंप्लीट केलेला आहे. सेकंड डिस्कस करतोय सिंगल स्लायडर क्रँक चेन. त्याच्यामध्ये पहिला जो टाइप्स आहे त्याचा बल इंजिन और पेंडुलम इंजिन. स्टार्टिंगला आपण जे डायग्राम बघणार आहे त्याच्यानंतर एक आपल्याकडे व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंडरस्टँड होईल की जे डिफरंट टाइप्स ऑफ मेकॅनिझम इथे दिलेले आहे त्याचा पर्पज काय आहे आणि ते कसं वर्किंग करतं. ओके, फर्स्ट वी अंडरस्टँड द व्हॉट इज द बल इंजिन अँड पेंडुलम इंजिन. ओके, दिस इज द पेंडुलम इंजिन. In this mechanism, the inversion is obtained by fixing the cylinder or link, means sliding pairs, as shown in figure. In this case, when the crank rotate, the crank कुठे दिलेला आहे, सी हा क्रँक दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे, when the crank rotate, the connecting rod oscillate about the pin pivoted to the fixed link 4 at A and piston attached to the piston rod, means link 1 reciprocated. सिंपल दिलेला आहे. तुमचा क्रँक कशाला कनेक्टेड केलेला आहे, या कनेक्टिंग रॉडला. कनेक्टिंग रॉड कुठे कनेक्टेड आहे, तुमच्या सिलेंडरला. सिलेंडर रॉड कशाला कनेक्ट केलेला आहे, पिस्टन रॉड थ्रू दुसऱ्या सिलेंडरला कनेक्ट केलेलं आहे. ओके, ही असणार आहे प्रोसिजर. म्हणजे वर्किंग कसं असेल, सिंपल आहे. सपोज हा क्रँक आहे, हा क्रँक जर आपण रोटेट केला, हा क्रँक जर रोटेट केला तर तुमचा पिस्टनची पोझिशन काय असणार आहे, तो एक अपवर्ड डायरेक्शन येईल किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन जाईल. म्हणजे पिस्टन त्याची पोझिशन चेंज करणार आहे फ्रॉम अपवर्ड डायरेक्शन टू लोअर डायरेक्शन. म्हणजे एक तर अप साइडला मूव्ह होईल किंवा डाऊन साइडला मूव्ह होईल. तो कशामुळे होणार आहे, तुमचे जे कनेक्टिंग रॉड आणि क्रँक 2 दिलेले आहे, ह्या लिंक्स काय जॉईंट आहे, पण ह्या लिंक्स जॉईंट जरी असेल तर ह्या लिंक्स मूवेबल आहे. ओके, ते एकमेकाला कनेक्टेड आहे आणि त्या लिंक ह्या मूव्ह होऊ शकतात. इथं फक्त 2च पॉईंट फिक्स केलेले असतील. सपोज इथे एकच पॉईंट फिक्स केलेला आहे, हा पॉईंट फिक्स केलेला, हा मूवेबल पॉईंट नसणार आहे. सिलेंडरचा हा मूवेबल पॉईंट नसणार आहे. बाकीचे जे पॉईंट दिलेले आहे ते सर्व पॉईंट हे मूवेबल असतील. सो दिस इज द बल इंजिन. आपण आता फक्त कन्सेप्ट स्टडी करूया, त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होईल की बल इंजिन काय असतं, पेंडुलम इंजिन काय असतं. सेकंड इज ऑस्किलेटिंग. आता बघितलं या डायग्राम मध्ये हा पेंडुलम टाइप आहे, म्हणजे सिलेंडरची पोझिशन कुठे दिलेली आहे, व्हर्टिकल दिलेली आहे, समोरासमोर किती व्हर्टिकल दिलेली आहे. ओके, पेंडुलमची सिलेंडरची पोझिशन ही व्हर्टिकली इथं प्रोव्हाइड केलेली आहे, त्यामुळे आपण त्याला पेंडुलम इंजिन म्हणतो. ऑस्किलेटिंग इंजिन बघा, आता त्याची पिस्टन सिलेंडरची पोझिशन कशी दिली, इन्क्लाइंड दिलेली आहे विथ द रिस्पेक्टिव्ह युअर ऑस्किलेटिंग इंजिन. ओके, सिलेंडर तुमचा कसं दिलेलं आहे, इन्क्लाइंड दिलेलं आहे इथे. ओके, मग आता काय म्हटलेलं आहे, ऑस्किलेटिंग सिलेंडर इंजिन
mechanism shown in figure is used to convert the reciprocating motion into rotary motion. तेच आपण जे स्टडी केलं ते सिंपल आहे. हे रोटरी मोशन आहे. तुमचा जसा हा मोशन घेणार आहे, हा रोटेट होणार आहे, हा क्रँक जसा रोटेट होणार आहे, हा क्रँक पोझिशन चेंज करत चालेल. सपोज आता इथे तो इथे आल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा पिस्टन हा इथे जॉईंट होणार आहे, इथे टच होणार आहे. इथे आल्यानंतर तुमचा पिस्टन इथे टच होईल, इथे आल्यानंतर तुमचा पिस्टन ऑटोमॅटिकली त्याच्या रिव्हर्स पोझिशनला येत चालणार आहे. आणि जेव्हा इथे तो येणार आहे पोझिशन इथे येईल या क्रँकची, त्यानंतर जो क्रँक इथे पोझिशन घेत चालेल त्यानुसार तुमचा पिस्टन हा फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. म्हणजे सपोज या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत पिस्टन तुमचा क्रँक जसा रोटेट होईल तसा तुमचा पिस्टन हा फॉरवर्ड डायरेक्शनला येईल. आणि ह्या पॉइंट पासून ते दुसऱ्या पॉइंट पर्यंत जेव्हा तो या सर्कल मध्ये असेल, सेमी सर्कल मध्ये, तेव्हा पिस्टन तुमचा हा बॅकवर्ड डायरेक्शनला येत चालेल. ओके, या प्रकारचं तुमचं रोटेटिंग मोशन हे डायरेक्टली रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये, म्हणजे पिस्टन फॉरवर्ड डायरेक्शनला जातो आणि परत बॅकवर्ड डायरेक्शन जातो. दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑस्किलेटिंग मोशन ऑफ द. या प्रकारचे ऑस्किलेटिंग सिलेंडर इंजिन पण इथे दिलेले आपल्याला. आता अॅनिमेशन दिलेलं आहे ऑस्किलेटिंग इंजिनचं, ते आपण बघूया. सर्वांनी व्हिडिओ बघायचे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंडरस्टँड होईल की ऑस्किलेटिंग इंजिन हा मशीन पार्ट असेल किंवा इक्विपमेंट कसा असतो आणि तो वर्किंग कसा करतो हे एक्सप्लेन केलेलं आहे त्यांनी. बघा, जर तुम्ही बघितलं तर पिस्टन्स फॉरवर्ड डायरेक्शनला म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन जातोय, परत त्याच्या ऍक्च्युअल पोझिशनला येतोय. अपवर्ड डायरेक्शन आणि डाऊनवर्ड डायरेक्शन हा मूव्ह होतोय. दॅट इज कॉल्ड ॲज अ रेसिप्रोकेटिंग मोशन. सी सर वॉइस इथे नाही बघा. येते. ओके, इथे बघा क्रँक दिलेला. हा क्रँक मध्ये सर्कल दिसतोय डॉटेड. तो डॉटेड सर्कल म्हणजे काय, तुमचा हा व्हील असेल. ओके, हा व्हील जसा रोटेट होईल, बघा इथे क्रँक जॉईंट आहे, तसाच इथे पण तो पिस्टन सिलेंडरचा क्रँक इथे जॉईंट आहे. ओके, इथे जॉईंट आहे म्हणजे तो हा जॉईंट. जेव्हा हा क्रँक रोटेट होईल, सपोज हे व्हील रोटेट होणार आहे, व्हीलला पॉवर दिल्यानंतर व्हील रोटेट होणार आहे. व्हील रोटेट झाल्यानंतर तुमचा पिस्टन्स हा त्याची पोझिशन चेंज करेल. म्हणजे ऑस्किलेटिंग मोशन जे रोटरी मोशन असेल व्हीलचं, ते ट्रान्सफर कशात होणार आहे, रेसिप्रोकेटिंग मोशन. आणि रेसिप्रोकेटिंग मोशन म्हणजे काय, पिस्टन जर त्याची पोझिशन अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह करत, दॅट इज कॉल्ड ॲज अ रेसिप्रोकेटिंग मोशन.
आता बघा इथे वर्किंग दिलेलं आहे. आता बघा ऍक्च्युअल वर्किंग करत असताना जो रोटेट होतोय बघा, रोटेट झाल्यानंतर पिस्टन्स अप अँड डाऊन पोझिशन म्हणजे ऑस्किलेटिंग मोशन मध्ये येतोय आणि तुमचा जो व्हील असेल ते व्हील रोटरी मोशन मध्ये, म्हणजे व्हील तुमचा रोटेट होतोय 360 डिग्रीला. ते रोटेट झाल्यामुळे तुमचा इथं क्रँक कनेक्टेड आहे डायरेक्टली तुमच्या पिस्टन सिलेंडरला. मग तो रोटेट झाल्यामुळे तुमचं इथे वर्क स्टार्ट होतंय पिस्टन आणि सिलेंडरचं, अपवर्ड डायरेक्शन आणि डाऊनवर्ड डायरेक्शन. यालाच आपण काय म्हणतो, ऑस्किलेटिंग सिलेंडर म्हणतो. यानुसार ते वर्क करत असतं. सिंपल आहे, जसं व्हीलला स्पीड दिलं जाईल त्यानुसार तुमचा पिस्टन आणि सिलेंडर हा रोटेट होणार आहे, म्हणजे तुमच्या वर्कवर डिपेंड असणार आहे ते. मी परत एकदा व्हिडिओ ती प्ले करतोय, व्यवस्थित बघायचं की पिस्टन सिलेंडर कसा वर्क करतोय. सिंपल आहे, आपला टू व्हीलर मध्ये इंजिन असतं, त्या इंजिन मध्ये आपण जसं पिस्टन सिलेंडर असतो त्याला इंजेक्ट करतो. फक्त इथे काय दिले, कोणतं इंजेक्टर दिले नाही, हा व्हील थ्रू रोटेट होतोय. ओके, म्हणजे व्हीलची पॉवर हा पिस्टन रिंगला ट्रान्समिट करतोय. ओके, नेक्स्ट असणार आहे रोटरी इंजिन. आता आपण अंडरस्टँड करणार आहे रोटरी इंजिन. आपण बघितलं रेसिप्रोकेटिंग मेकॅनिझम बघितलं. रेसिप्रोकेटिंग मेकॅनिझम मध्ये क्रँक कनेक्टिंग रॉड असतो, पिस्टन असतो, सिलेंडर असतो. मीन्स रेसिप्रोकेटिंग इंजिन is obtained by the fixing link 1 act as a cylinder. It consists of link namely as crank. त्यामध्ये कोणकोणते पार्ट आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. क्रँक येतो, कनेक्टिंग रॉड असतील, पिस्टन असेल, सिलेंडर असेल आणि फिक्स फ्रेम या मेकॅनिझम मध्ये येत असतात. तुम्हाला विचारलं कोणकोणते पार्ट इन्क्लूड असतात मेकॅनिझम मध्ये, तर सिम्पली लिंक, क्रँक असतील, कनेक्टिंग रॉड असतील, पिस्टन असतील, सिलेंडर असतील आणि फिक्स फ्रेम असेल. Okay, so now we move to rotary internal combustion engine. This is the rotary engine. First understand what is the rotary engine. In a rotary engine also they are given a different types of component as compared to reciprocating. Simple सेमच कंपोनंट दिलेले आहे as compared to reciprocating. त्यात बघा पिस्टन्स दिलेला आहे, सिलेंडर दिलेला आहे. जर आपण लास्ट एक्झाम्पल बघितलं तर लास्ट एक्झाम्पल मध्ये फक्त इथे एकच पिस्टन आणि सिलेंडर प्रोव्हाइड केलेला होता. बट आपलं वर्क जर एक्स्ट्रा वर्क असेल, ऍट अ टाइम आपल्याला जर 6 वर्क कंप्लीट करायचं असेल, एकच वर्क असेल तर त्या वर्कसाठी आपण ऑस्किलेटिंग सिलेंडर इंजिन यूज करणार. आणि वन टाइम आपल्याला जर 6 वर्क कंप्लीट करायचे असतील तर आपण रोटरी इंजिन यूज करणार. बघा रोटरी इंजिन मध्ये 6 पिस्टन आणि सिलेंडर दिलेले आहे. सी 1 2 3 4 5 and 6, सॉरी 1 2 3 4 5 6 आणि 7 सिलेंडर दिलेले आहे. ओके, मग 6 सिलेंडरचा असू शकतो तो
7 सिलेंडर असू शकतो. म्हणजे रोटरी इंजिन जसं आपलं ऍप्लिकेशन असेल, ज्या पर्पज साठी आपल्याला मशीन लागत असेल त्यानुसारच त्या ऍप्लिकेशन नुसार आपण मशीन मॉडिफाय करतो. मग काही ठिकाणी 6 पिस्टन सिलेंडर इंजिन यूज करून रोटरी इंजिन रेडी केला जाईल किंवा काही ठिकाणी 7 असेल. ओके, त्या दिलेल्या बघा कनेक्टिंग रॉड अवेलेबल, फिक्स क्रँक, पिस्टन्स, सिलेंडर आर अवेलेबल. दिस इज द रोटरी इंजिन. आता काय अजून व्हिडिओचे क्रँक आणि स्लॉटेड क्विक रिटर्न मेकॅनिझमच्या पण आपण ते बघूया. सो स्टार्टिंगला आपण इलेक्ट्रिकल ट्रॅम्बल, आता इलेक्ट्रिकल ट्रॅम्बल पण प्रोव्हाइड केलेलं आहे. तर इलिप्टिकल ट्रॅम्बल. ओके, इलेक्ट्रिकल ट्रॅम्बल्स मीन्स इट इज द इन्स्ट्रुमेंट यूज फॉर ड्रॉइंग इलिप्स. स्टार्टिंगला आपण फक्त थेरी पार्ट कन्सेप्ट क्लिअर करूया आणि व्हिडिओमध्ये त्यांनी सपोज इथं पण व्हिडिओ दिलेली, तुम्हाला ते ऑटोमॅटिकली अंडरस्टँड होईल का ती मशीन कोणत्या प्रकारचं असू शकतं आणि मेकॅनिझम कुठे यूज केलं जाऊ शकतं. आता बघू, इलिप्टिकल ट्रॅम्बल्स दिलेले आहे. In this, inversion is obtained by fixing the slotted plate. The fixed plate or link has two strength groove. आता सिंपल आहे, इथे बघा यामध्ये 2 पिस्टन्स प्रोव्हाइड केलेले आहे. ओके, आता वर्क तुमचं कसं असू शकतं, एक तर वर्क हॉरिझॉन्टल असू शकतं, इन्क्लाइंड असू शकतं, व्हर्टिकल असू शकतं. म्हणजे पिस्टन आपण 2 यूज करतोय, 3 यूज करतोय, बट ते वर्क काय, आता सपोज इथे पण आपण नंबर ऑफ पिस्टन यूज केले, बट हे सर्क्युलर होतं, रोटरी होतं. इथे 2 पिस्टन यूज केले, पण हे हॉरिझॉन्टल पण एक यूज केलेलं आहे आणि त्याला कंपॅरेटिव्हली एक व्हर्टिकल पण यूज केलंय, म्हणजे ते एकमेकाला परपेंडिक्युलर यूज केलेले आहे. ओके, बघा इथे स्लायडर 1 दिलेला आहे, स्लायडर 2 म्हणजे दे आर गिव्हन अ पिस्टन सिलेंडर. ओके, also given connecting rod, bar and plate. So understand the what is the elliptical tremble. Okay, in this instrument used for the drawing ellipse, inversion obtain fixing slot the plate. So see the fixed plate दिलेली आहे तिथे बघा, the fixed